आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आय लव्ह यू बच्ची. काय काम करतोस. थँक्यू. नाही, मला काय बोलायचं काही खरं सुचत नाहीये, कारण इतके विनोद, इतक्या गोष्टी आपल्याला जरा कोणी बोललं की मनाला लागतं, जरा कोणी काही बोललं की असं वाटतं की तुला माहिती का मी कोण आहे, माझा इगो काय आहे. आपला कायम इगो मोठा असतो, पण हे सगळं बाजूला ठेवून फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणं, प्रसंगी स्वतःवर हसलं तरी चालेल, हे मात्र तूच करू शकतोस गौरव. हॅट्स ऑफ टू यू. आय लव्ह यू. असं लिहिलं की सांगतं की गौरव अपमान पसवतो आणि सगळं हे करतोय. सगळं मला मान्य आहे, पण मला नेहमी मी गोष्ट अशी डोक्यात काढवतो माहिती आहे का, की आपला जन्म एकदाच आहे. आज मस्करी करेल ना, ती हसत खेळत घेऊया, त्याला चांगला मित्र बनवूया आणि पुढे जाऊया. मला नेहमी असं वाटतं जन्म एकदाच आहे, त्यामुळे रुसवे फुगे ठेवण्यात काय अर्थ नाही आहे. मी पण रुसतो, मला पण कधी कधी असं वाईट होतं, पण मी एका असं विचार करतो की जाऊ दे नाही यार, उद्याचा नवीन दिवस आहे, कालचं आपलं ओझ आहे ते काल सोडून देऊया, नव्याने सुरुवात करूया. आणि मला नाही हर्ट होत कधी माझ्यावर कोणी विनोद केला काय केला. मला बरं वाटतं ना, आज ह्या मंचाने मला एवढं मोठं केलेलं आहे. मी ठेंगणा झालो या मंचासमोर. मी झी TV चे आभार मानतो, झी मराठीचे आभार मानतो. मी फक्त एकच गोष्ट करत आलो की ही वेळ पण निघून जाईल, ही वेळ पण निघून जाईल, ह्याच्यावरच मी काम करत आलो आहे. मी काय फार मोठा नाही आहे. सो मला हेच वाटतं, बाकी आज माझ्यावर एवढं भारी प्रयत्न तुम्ही लोकांनी केलं ना यार, मी खरंच नतमस्तक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू गौरव. तू असाच राहा आणि याच कारणासाठी तू आम्हाला खूप आवडतोस आणि त्याच कारणासाठी तू मोठा आहेस. आज आम्हा सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलं खरं तर. इतकं सुंदर पद्धतीने तू लिहिलंयस खरं तर. तुलाही मी मंचावर याची विनंती करतो. लिखाणाचं वैशिष्ट्य बघा की इतकंसं जरी इकडे तिकडे झालं असतं ना, तरी ते कधी अपमान होतंय की विनोद आहे याच्या फार थिन लाईनवर ते होतं. पण इतकं सुंदर तू लिहिलंयस, जे पॉईंट सगळ्या दुनियाला माहिती आहेत, महाराष्ट्राला माहिती आहेत, त्याच्यावर हसायला पण लावलंस, अंतर्मुख पण व्हायला लावलंस, आणि त्याचबरोबर गौरव किती खरंच मनानं मोठा आहे, कलाकार म्हणून मोठा आहे हे सुद्धा दाखवलं. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात. श्रेया, मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरला डेडिकेटेड स्किट असं हवाई उद्याच्या मंचावरती पहिल्यांदाच झालं. हो. आणि हे स्किट त्याच्यावरती झालं कारणच तो तितका स्पेशल आहे, तो तितका टॅलेंटेड आहे. ॲट द सेम टाईम सतत लोक असं म्हणत असतील ना, काय सतत हे फिल्टर पाडा लावलेलं, ठीक आहे कळलं आता, काय आता मूव ऑन. पण मला असं वाटतं की फिल्टर पाड्यातनं जरी गौरव निघाला असेल तरी गौरवमधला फिल्टर पाडा निघाला नाही, आणि तीच त्याची सगळ्यात स्पेशल गोष्ट आहे. आपला प्रवास जिथून सुरू झालाय, मुळात ती जागा प्लीज विसरू नका आणि ती लक्षात ठेवूनच पुढचा प्रवास करत राहा. जसं आज या गौरवची स्किट झाली या मंचावरती, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. गौऱ्या, आज मी तुझ्यासाठी 2 ओळी म्हणू इच्छितो. प्लीज. मी तो समुद्र आहे ज्याने किनारे फोडले. वा. मी तो समुद्र आहे ज्याने किनारे फोडले, लाटांवरती तेव्हा होती जहाजे, मी जाऊ दे म्हटले आणि सोडले. आय लव्ह यू गौरव. लव्ह यू. आय लव्ह यू. आणि हा दिवस मी बघितला यार, मेरा तो लाईफ धन्य हो गया.